इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चिन्ह सतत दिसतच आहे। अशातच दहिटणे गावात देखील डंपर गाड्यांची वाहतूक वाढली असून दहिटणे हद्दीतील खडी व क्रशर कारखान्यातून वाहतूक करणाऱ्या डंपर गाड्यांचा हैदोस चालला आहे। दहिटणे गावातील गावकरी आज संतप्त भूमिका घेत डंपर गाड्यांचा रास्ता रोको करत खडी व क्रशर वाहतूक करणाऱ्या गाड्यांना काही काळ रोखून धरले। या वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये खडी डस्ट असल्यामुळे धावत्या गाडीतील खडी आणि डस्टचा धुरळा हा रोडवर व रोडच्या आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये देखील जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले। डंपर गाड्या, आरटीओ कारवाई, ओव्हरलोड, रॉयल्टी हे सर्व वाचवण्यासाठी डंपर गाड्या दहिटणे गावातून सर्रासपणे वाहतूक करतात। गाड्यांमधून पडणारी खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली दिसून येते। या पडलेल्या खडीमुळे अनेक छोटे मोठे अपघात होतात। गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास दहिटणे गावकरी सहन करत आहेत। संतप्त गावकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया इंडिया TV9 न्यूज समोर दिली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV9 साठी अजमेर शेख। दहिटणे हदवाड विभाग गेल्या 15-20 वर्षापासून अवैध वाहतूक म्हणलं तरी पण चालेल, या खडी मशीनवाल्यांची म्हणा, डस्ट म्हणा किंवा जे पण खडी क्रशरचं काम आहे, अवैध वाहतूक आहे माझ्या हिशोबाने। कारण इतर रस्ता लहान असताना देखील याच रस्त्यावरून जायचं, डस्ट पडायची रोडवर पडती आहे, ते मुलं त्यावरून घसरून पडत आहेत, टू व्हीलरवाले घसरून पडत आहेत आणि धुळीचं साम्राज्य झालेलं आहे। महापालिकेचा याच्यावरती लक्ष नाही आहे आणि विशेष करून आरटीओ क्रमांक 1 पाटील आणि कुंभार साहेब यांनी विशेष जातीने यात लक्ष घालून या किती गाड्या ओव्हरलोड चालतात, गाड्याची किती पासिंग आहे, यामुळे लोकांना काय त्रास होत आहे आणि रोड 22 फुटाचा असताना देखील दुसरी गाडी पास होत नाही आहे, तरी पण ह्या गाड्या इथून वाहतूक होत आहे। यांना विशेष म्हणजे यांना पर्याय रस्ता म्हणून तुळजापूर रोड आहे, नॅशनल हायवे आहे असताना देखील यांची काय तर लागी बांधिलकी आहे म्हणून इकडून आतमधून जाऊन आपल्या ओव्हरलोडचं पण वाचवत आहेत आणि अनलिगली हे सगळं काम चाललेलं आहे। याच्यामुळे शाळा, इथं साईबाबा शाळा आहे, हे साईबाबा शाळा, नंतर इथं कॉर्नरचे घरं आहेत, या घरामध्ये जर आपण बघितलं तर एक 5-5 इंच इतकी धूळ बसलेली असते घरात। रोजचं 4 ते 5 वेळा महिलांना झाडू मारावं लागतं घरात। यांच्यामुळे जर होणारा त्रास आहे आणि आताही गाड्या तुम्ही बघा, एकाही गाड्यावरती जे आहे ना का कापड झाकलेलं नाही आहे आणि डस्ट कशी गळती आहे हे सगळ्यांना लक्षात यायला लागलं आहे, तरी पण यावर कोण लक्ष द्यायला तयार नाही आहे। ह्याच्या अगोदर पण आम्ही सांगितलेलं होतं यांना की गाड्या तुम्ही इथून पाठवू नका, रोड लहान आहे, शाळा आहे, रस्त्यावरती घरं आहेत, तरी पण रोड शॉर्ट असताना देखील इथूनच गाड्या जातात। कारण का नॅशनल हायवेवरून ह्यांना आरटीओचे ओव्हरलोड वाचवायचं आहे, इथून आतून ह्यांना मार्ग आहे, हे मार्ग आतून काढून जे आहे ना ओव्हरलोडचे यांचे आरटीओचे ह्यांना हप्ते आहेत असं मला वाटतंय। कारण एकाच पण आरटीओनं आतापर्यंत इथून खडी मशीन असताना देखील एका आरटीओनं पाटील असतील किंवा कुंभार साहेब असतील यांना जातीनं लक्ष कधी दहिटणे विभागाकडे ओव्हरलोड गाड्याकडचं लक्ष दिलेलं नाही आहे। या प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की यात हानी होण्याची 100% शक्यता आहे। शाळा असल्यामुळं, टू व्हीलरच्या वाहतुकीमुळं आणि घराचे डस्ट उडत आहे, धुळीचं साम्राज्यामुळं आरोग्य धोक्यात येत आहे। महापालिकेनं आणि आरटीओनं यात जातीनं लक्ष घालून ही अवैध वाहतूक इथून थांबवावी आणि यांना पर्यायी मार्ग तुळजापूर रोड आहे, त्या तुळजापूर रोडवरून हे जावे ही नवीन विनंती आज ही फक्त आम्ही सांगत आहोत। ह्याच्यानंतर जर इथून वाहतूक चालू राहिली तर आम्ही जोडवाईपेठ पोलीस स्टेशनला अर्ज देणार, त्यानंतर आरोग्य खात्याला अर्ज देणार नाही आणि आरटीओला अर्ज देऊन आम्ही जे आहे का एक अल्टिमेटम देऊन तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे। कारण आता आम्ही निवेदन कुठलं न देता हे आंदोलन केलेलं आहे, तरी पण ह्यात जातीत लक्ष घालून महापालिकेला आणि आरटीओने हे वाहतूक थांबवावी ही नम्र विनंती। जय भीम, जय हिंद। माझं नाव लक्ष्मण दगडू रंधरे, राहणार दहिटणे, पंचशील नगर येथील रहिवासी आहे। तर आम्हाला दहिटणे गावातील नागरिकांना जड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि या जड वाहतुकीमुळं आणि ह्या खडी क्रेशरवरून जे गाड्या येतात भरून ओव्हरलोड होऊन येतात, जवळच आमच्या इथं शाळा आहे रस्त्यावर आणि मोठी वसाहत आहे, त्यामुळं लहान लेकरं ये जा रस्त्यावर करत आहेत आणि ह्या गाड्यामुळं आम्हाला भविष्यात मोठा त्रास होणार आहे किंवा अपघातही होऊ शकतो।
ह्यासाठी प्रशासनाला मला विनंती आहे की यावर योग्य ते उपाय काढून वाहतुकीचे नियम जे आहेत त्या नियमानुसार ह्या गाड्या धावल्या पाहिजे. जड वाहतूक आमच्या गावातून गेली नाही पाहिजे. तसंच या जड वाहतुकीमुळं, या धुळीमुळं वातावरण अगदी दूषित होत आहे. ह्या दूषित कारणामुळं वेगवेगळे आजार जडत आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण हानिकारक त्रास होत आहे. ह्या त्रासासाठी बचावण्यासाठी तसंच या एप्रिल महिन्यात आमचा उत्सव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आम्ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. पंचशील तरुण मंडळाच्या वतीनं ही जयंती आम्ही मोठ्या उत्साहात पार पाडत असतो. या महिन्याभरात आमचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, आम्ही अशा विविध उपक्रमाने ही जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो. या उत्सवादरम्यान आम्ही रस्त्यावर आमच्या मोठमोठे कार्यक्रम होत असतात. तरी याच्यापासून आम्हाला योग्य ती सुरक्षा मिळावी आणि हे जड वाहतूक आमच्या गावातून बंद करण्यात यावे आणि याच्यापासून होणारा त्रास कायमचा बंद व्हा हे मला प्रशासनाला विनंती आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. नमस्कार, मी दहिटणे पंचशील नगर या परिसराचे आम्ही रहिवासी असून इथं कॉर्पोरेशनचा रस्ता आहे. त्या रस्त्याने जड वाहनांची सारखी गर्दी राहते आणि जवळच इथं दहिटणे परिसरात शाळा आहे. तर मुलं ये जा करतात या शाळेत आणि लहान मुलं पण इथं भरपूर खेळतात. तर भरपूर वाहनांची गर्दी इथं झालेली आहे आणि याच्यामुळे आम्हा सगळ्या महिलांना आणि इथल्या रहिवाशांना भरपूर त्रास होत आहे. आणि बारीक बारीक हे जे डस्ट वगैरे इथून जाते या जड वाहनातून, त्यातून जे खडे पडतात ते खडे देखील मुलांना लागत आहे जाता येता आणि ह्याचा हा त्रास भरपूर इथं महिलांना आणि मुलांना देखील होत आहे. आणि त्याच्यामुळे आणि ह्या जड वाहनामुळे आणि जी धूळ जी उडती त्या धुळीमुळे भरपूर त्रास, सर्दी, खोकला, ॲलर्जी ह्याची होत आहे आणि लहान मुलांना पण भरपूर त्रास व्हायला लागला आहे. त्यांच्यामुळं त्याची तब्येत बिघडत चाललेली आहे. तरी माझी विनंती आहे की याचं तुम्ही काहीतरी नियोजन करावं. एवढंच. शाळेतील लहान मुलांना देखील त्रास होत आहे. तरी आम्ही नियोजन म्हणजे आम्ही एक पत्र दिलं होतं तर त्याच्याबद्दल काही आम्हाला काही कळलं नाही आहे. आणि गाड्या मात्र पाटप 5:30ला आल्यापासून हे झाडते इकडनं झाडं जो काही इकडनं गाड्या येतातच. झाड असं झाडून काढलं की डस्ट पडतं याच्या रोडला. किती मन आम्ही झाडाचं सारखं आता हे रोजचंच आहे बाबा. एक दिवसाचं नाही की बाबा हे झाडलं डस्ट निघून जाईल. यांच्या इळभर गाड्या चालूच असतात. अशा एक 80-90 तर गाड्या येत असतील इकडं. कचरा कमी आहे पण डस्ट जास्त आहे इथं. 5:30 ते 11पर्यंत आम्ही इथंच असतो. पूर्ण मनीषा श्रीकांत चंदनशिवे महानगरपालिकेचे ठेकेदार कोण आहेत? ठेकेदार काय प्रॉब्लेम का तिथे? डस्टच पडतंय बघा पूर्ण रोडला. आम्ही दररोज झाडतो. पूर्ण आम्हाला इन्फेक्शन व्हायला ह्याचं डस्टचं. किती मन झाडायचं हे. आम्ही आजारी पडालो. ह्याला मास्क दिलंय पूर्ण दिलंय. आम्ही घालून बी हे नाका तोंडात आमच्या चाललंय. आम्ही येतोय सकाळी अंगठा केल्या आम्ही इकडे झाडाला येतो.